धावांचा डोंगर रचला होता. आजच्या दिवसातील उच्चांक धावसंख्या केली होती. खर्डी विभागातील दादा संघ, डोंगरीपाडा संघ पहिल्या चेंडूवरती जबरदस्त ड्राईव्ह पाहायला मिळाला. लेफ्ट हँडेड बॅट्समन सुभाषी रेवन खानिवली. पुन्हा एकदा निकेतनच्या बॅट मधनं दुसरा बॅक टू बॅक धमाका पाहायला मिळतोय. मात्र फिल्डिंग चांगली आहे. सीमारेषेच्या जवळ चेंडूला कलेक्ट केलाय. 2 धावा घेण्यापासून मात्र रोखू शकला नाहीये. 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकलं 6 या धावसंख्येवरती. सुभाष 11 खानिवली त्यांना फाईट करत असताना डोंगरीपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. द्वितीय फेरीतील ही पहिली मॅच आणि पहिल्या मॅच मध्ये लेफ्ट हँडेड बॅट्समन निकेतनचा जलवा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अनिकेत. सामना करण्यासाठी लेफ्ट हँडेड बॅट्समन आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती निकेतन. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. अवांतरची एक धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होतीये. धावफलक जाऊन पोहोचलं ते 7 या धावसंख्येवरती. मित्रांनो आपण पाहत आहोत जबरदस्त ही क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा. शिवसेना चषक 2022 हा रणसंग्राम. अर्थातच या स्पर्धेचे जनक रमजानजी शेख साहेब आणि शाहिदजी शेख यांच्या सुपीक संकल्पनेतून साकार झालेली ही भव्य दिव्य टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळतीये. संपूर्ण पलशीनकरांसाठी एक मोठी पर्वणी. टेनिस क्रिकेट विश्वासाठी आदरणीय रमजानभाई शेख आणि शाहिदभाई शेख त्यांची संपूर्ण टीम यांनी घेतलेली ही मेहनत आपल्याला पाहायला मिळतीये. यांच्या सुपीक संकल्पनेतून, यांच्या मेहनतीतून, यांच्या कर्तृत्वातून उभे राहिलेली ही भव्य दिव्य टुर्नामेंट आपल्या सर्वांच्या भेटीला. अर्थातच शिवसेना चषक 2022 हा रणसंग्राम. दिवस क्रमांक पहिला आणि पहिल्या दिवसातली द्वितीय फेरीतील ही पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. एका बाजूने टीम सुभाष 11 खानिवली फलंदाजी करत असताना फलंदाज निकेतन लेफ्ट हँडेड बॅट्समन स्टायलिश स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. यावेळेस बराच वेळ हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. फसलेला फटका. जबरदस्त रित्या जजमेंट. टिपलाय झेल. संपलाय खेळ. चार षटकांचा हा सामना आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय धावफलकावरती अद्यापपर्यंत 11 धावा आपल्याला बघायला मिळतात. टीम फलंदाजी करत असताना खानिवली संघ डोंगरीपाडा संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती अद्यापपर्यंत 11 धावा. षटक क्रमांक पहिलं अनिकेत गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस बराच वेळ हवेमध्ये होता. फिल्डरनं
प्रयत्न सुद्धा केले, मात्र शेवटच्या मोमेंटला अपयश पाहायला मिळालं. सिंगल कंप्लीट. एका धावेच्या मदतीनं स्वतःचं खातं खोललं आणि संघाची धावसंख्या नेऊन पोहोचवली ती 12 या धावसंख्येवरती. परिचित आलाय फलंदाजीसाठी. साथ देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय मनोजची. मनोज आणि परिचित. सलामीसाठी आलेला मनोज अद्यापर्यंत आपण पाहतोय संयमी पाहायला मिळतोय. पहिलं षटक गोलंदाजी मार्गवरती अनिकेत. हा चेंडू अनिकेतचा पाहायला मिळतोय. टप्पा खाल्ल्यानंतर स्लोवर हाताळत असताना कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूला कनेक्शन झालं नाही. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलेला हा चेंडू निर्धाव स्वरूपात समाप्त झाला. अरे वाईट दिलाय. पंचांचा वाईटचा इशारा. नक्कीच जास्त बाहेर निघून गेलेला हा चेंडू. पंचांच्या माध्यमातून या चेंडूला अवैध घोषित केलं जातंय. एका धावेची भर धावफलकावरती 13 धावा स्कोर कार्ड वरती. अतिशय चाणाक्ष नजर पंचांची पाहायला मिळाली. अगदी शेवटच्या मोमेंट पर्यंत चेंडूला पाहिलं, निरखून घेतलं, पारखून घेतलं आणि मग मात्र या चेंडूला वाईट घोषित केलं जात आहे. गोलंदाज अनिकेत लांबणीवरती पडलेले हे षटक थोडस महागडं. धावफलकावरती अद्यापर्यंत जर आपण पाहिलं तर 13 धावा आहेत. हा चेंडू यष्टीरक्षक बीट आणि हा चेंडू चाललाय. नशिबाची साथ देत असताना सीमारेषेच्या बाहेर हा 18 धावा स्कोर कार्ड वरती. आता मात्र धावफलक वेगानं पुढे जाताना पाहायला मिळते डोंगरीपाडा संघासाठी मनोज स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल. परिचित स्ट्राईक वरती. परिचित आणि मनोज ही जोडी मैदानामध्ये परिचितच्या माध्यमातून हलक्या हाताने प्लेस करून खेळलेला हा फटका सिंगल कंप्लीट. एका षटकाची समाप्ती आणि धावफलकावरती जर आपण पाहिलं तर डोंगरीपाडा संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली ती 19 या आकड्यावरती. 19 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन केलंय. नवीन गोलंदाज यावेळेस बोलावून घेतलाय. इंट्रोड्यूस केला जातोय अविनाश. षटक क्रमांक 2. अविनाश राईट आर्म ओव्हर द विकेट परिचित साठी. पहिला चेंडू शॉर्ट पिच. या चेंडूसाठी जागा बनवली, पूल केलं होतं, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज. जजमेंट जबरदस्त पाहायला मिळालं. झेल टिपलाय, खेळ संपलाय. फलंदाज परिचित तंबूच्या आश्रयाला परत. परिचितचा खेळ समाप्त झालाय. फलंदाज आलाय नवीन पंकज. मनोजला साथ देण्यासाठी सलामीवीर मनोज अद्याप मैदानामध्ये सज्ज आहे. यावेळेस स्ट्राईक वरती मनोज. स्लोवर पण हाताळत असताना अविनाशचं कौतुक करावं लागेल, कारण युवा गोलंदाज आणि मोठ्या फटक्यांपासून वंचित नक्कीच ठेवलाय. अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारे चौकार किंवा षटकार मारण्याची संधी देत नाहीये. चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय अविनाश. पुढचा चेंडू घेऊन सज्ज आहे. यावेळेस पूल केलंय. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना फिल्डर सज्ज. चेंडूला कलेक्ट केलं. एकच धाव या चेंडूवरती. एकापेक्षा जास्त काहीच नसेल. एका धावेच्या मदतीने धावफलक रेज होत आहे 20 धावांवरती. शांत संयमी चाललेलं क्रिकेट मोठ्या प्रहारांपासून नक्कीच दूर ठेवलंय. कुठल्याही प्रकारे चौकार नाही, षटकार नाही. घाई गडबड करताना पाहायला मिळत नाहीये. संयमाचा खेळ दोनही फलंदाजांच्या माध्यमातून अद्यापपर्यंत. मनोज आणि पंकजसाठी हा लोवर फुल टोस डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडूला भिरकावून दिलाय.
क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगानं चेंडूला अडवलं, मात्र दोन धावा घेण्यापासून थांबवू शकले नाहीयेत. 2 धावांच्या मदतीने धावफलकाला मदत होतीये. धावफलक पुढं फॉरवर्ड झालं 22 या आकड्यावरती. सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट करत असताना फलंदाज आपण पाहतोय चांगली फलंदाजी अद्यापपर्यंत राहिली आहे. अभिनाथचा हा चेंडू फुल टोज आणि पर्वणी होती, कबूल केली. नो प्लस 4 अशा 5 धावा. जबरदस्त प्रहार. त्याला मोठा प्रहार करण्याची संधी. धावफलक वेगानं पुढे सरकलंय. 27 दुसरं षटक प्रगती पथावरती आणि अद्यापपर्यंत 27 धावा अंकित झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवात चांगली केली आपल्या संघासाठी. डोंगरीपाडा संघाची ही धावसंख्या 27 धावा. 27 धावा 27. हा चेंडू अगदी बॉडी लाईन अलॉंग द कार्पेट लॉंगॉनच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. सिंगल कंप्लीट. एका धावेवरती संतुष्ट राहावं लागलं. एका धावेची जोड होतीये धावफलकाला. स्कोर कार्ड पुढे सरकलं. 28 रन्स. अभिनाथचा हा चेंडू यावेळेस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र चांगला चेंडू होता. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूला कनेक्शन झालं नाही. षटक क्रमांक 2 समाप्त झालंय. धावफलकावरती जर अद्यापपर्यंत पाहिलं तर पाहायला मिळते धावसंख्या 28 रन्स. डोंगरीपाडा संघाची धावसंख्या. चला मित्रांनो, स्पीडअप करा. जास्त वेळ घेऊ नका. जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी आपल्याला दिलेला असतो आणि 20 मिनिटांमध्ये आपल्याला खेळ कंप्लीट करायचा असतो. यानंतरची मॅच खांडीचा पाडा आणि त्यांना फाईट करेल टीम खातिवली. दोनही संघाचे कर्णधार मित्रांनो रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. खांडीचा पाडा आणि खातिवली. डावखुऱ्यात आता गोलंदाज सुदर्शन गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू फटका फसलेला चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि मोठा धक्का यावेळेस मिळतोय. फलंदाज मनोज पंकज तंबूच्या. तिसरं षटक जसं चालू झालं, पहिल्या चेंडूवरती गडी बाद करण्यात यश मिळालं. सुदर्शन आले गोलंदाजी मार्क वरती. डावखुरे हाताचा हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. डावखुरे हाताचे गोलंदाज म्हटले म्हणजे एक नॅचरली अँगल क्रिएट करत असतात आणि वेगळा बेनिफिट त्यांना नक्कीच मिळत असतो. त्याच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 30. चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत राहिली आहे. पुन्हा एकदा सज्ज सुदर्शन डावखुऱ्या हातानं. हा चेंडू पुन्हा एकदा पुल करायचं होतं, मात्र स्लोवर वन चेंडू. फलंदाजाला कुठल्याही प्रकारचा अंदाज नाही. हा डॉट बॉल.
दर्शन डावखोरे आताचा गोलंदाज, हा सुद्धा डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी. टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू बाहेरच्या बाजूला वळण घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्यानं फलंदाजाच्या मात्र पायामध्ये बेडा ठोकण्याचं काम करतोय. दर्शनचं नक्कीच भरभरून कौतुक करावंच लागेल, कारण पाहिलं असेल तर अद्यापर्यंत एक चांगली गोलंदाजी. 3 चेंडू फेकून झाले, गडी एक बाद केला, त्यानंतर एकही धाव अद्यापर्यंत घेण्याची संधी उपलब्ध होऊ दिली नाहीये. हा चेंडू बॅटची कडा, शॉट थर्डमॅन वरती. वेगाने चेंडू चालला होता, मात्र त्याला स्टॉप करण्यात यश मिळालं. एका धावेवरती संतुष्ट राहावं लागलं. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलं. ते 29 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. दर्शनचा हा चेंडू यावेळेस सामना करण्यासाठी फलंदाज विजय, आणि विजय आल्या आल्या विजय रथ मात्र चालू करतोय. जबरदस्त फटका, हाय अँड हँडसम षटकार. गोलंदाज सज्ज आहे. डावखोरे हातानं पुन्हा एकदा दर्शनचा, हा चेंडू दर्शनचा ऑफस्टंपच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. एका धावेने धावफलकाला पुन्हा एकदा उभारी मिळेल. 36 धावा, 36 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. तिसरं षटक प्रगती पथावरती. गोलंदाज दर्शनचा हा चेंडू सामना करण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा नवीन फलंदाज विजय. एक षटकार आला, त्यानंतरचा सुद्धा हा फटका पाहायला मिळतोय व्यासपीठाच्या दिशेनं. एक टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. बॅक टू से पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो। शेवटचं षटक मार्गस्थ. गोलंदाज रोशन पहिला चेंडू डॉट फेकलाय आणि फलंदाजांना मात्र थांबवून ठेवलंय. 3 षटकं समाप्त झाली होती तेव्हा 40 धावा होत्या. शेवटचं षटक प्रगती पथावरती आलंय. स्पर्धा आपण पाहतोय शिवसेना चषक 2022. आदरणीय रमजानबाई शेख, शिवसेनेचा बुलंद आवाज, अर्थातच पळशीण गावची आणबान शान रमजानबाई शेख साहेब अल्पसंख्याकांचे ठाणे जिल्हा उपप्रमुख आहेत. त्यांच्या सुपीक संकल्पनेतून साकार झालेली ही भव्य दिव्य टुर्नामेंट, अर्थातच शिवसेना चषक 2022, पळशीणकरांचं हे स्वप्न आणि हे गोड स्वप्न आज सत्यात उतरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आदरणीय शाहीदजी शेख यांची सुद्धा मेहनत अपार पाहायला मिळतीये. त्यासोबत आमिरजी शेख आणि त्यांचे संपूर्ण शिलेदार आपल्याला मेहनत घेताना पाहायला मिळतात आणि त्यांच्या मेहनतीतून ही उभी राहिलेली संकल्पना, अर्थातच रमजानबाई शेख आणि शाहिदबाई शेख यांचं स्वप्न पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस मोठा प्रहार करायचा होता, मात्र बॅटची कडा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. फलंदाज माघारी. सलामीसाठी गेलेला मनोज बऱ्याच काळानंतर मात्र तंबूच्या आश्रयाला परत. एक्केचाळीस धावा, 41 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड.
गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. रोशन जसा आला त्यानं एकदा पुन्हा खीळ घालण्याचा प्रयत्न चालू केलाय. रोशनचा हा चेंडू बॅटची कडा, एसटी रक्षक वेगानं चेंडूवरती जातोय, चेंडूला अडवलं, सिंगल धाव, आउट, क्लीन बॉल झालाय. ओके, फलंदाज बाद झालाय. बॅटची कडा आणि चेंडू जाऊन एसटी वरती आदळलेला आहे. मोठा धक्का मिळतोय टीम डोंगरीपाडा संघाला. रोशन एका पाठोपाठ एक 2 गडी बाद केले आणि आता मात्र ऑन फायर हॅट्रिक वरती आहे. या चेंडूवरती जर गडी बाद केला तर या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक पाहायला मिळू शकते. नक्कीच रोशनचं कौतुक करावंच लागेल. एका पाठोपाठ एक 2 चेंडूवरती 2 गडी बाद केले. डोंगरीपाडा संघाला दिलेले हे धक्के पाहायला मिळतात. धावफलकावरती अद्यापर्यंत 41 धावा, 41 रन्स ऑन स्कोरबोर्ड. गोलंदाज रोशन ऑन हॅट्रिक बॉल घेऊन या चेंडूवरती आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न. नक्कीच एक धाव कंप्लीट करायची होती, मात्र धावाच्या स्वरूपात गडी बाद होतोय. फलंदाज बाद, डोंगरीपाडा संघाला हा धक्का. काय म्हणता? रनआउट झालाय ना, पण विकेट किपरच्या हातात गेल्यावरती रन आहे का नाही तो पण रूल चालतो ना आपल्या इकडे. डॉट बॉल असतो ना, विकेट किपरच्या हातात गेलो आउट देत नाही ना. काय केलं इथं, बाद दिला का? फलंदाज धावाच्या स्वरूपात बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानात एंटर झालाय, संतोष. स्ट्राईक वरती विजयच्या बॅट मधनं अद्यापर्यंत एक चांगली खेळी साकारली गेली आहे. रोशन गोलंदाजी मार्क वरती. फुलटोज आणि यासाठी स्ट्राईक हवी होती. विजयच्या बॅट मधनं हा धमाका, डोंगरीपाडा संघासाठी हा दमदार षटकार. शेवटचं षटक, शेवटचा चेंडू शिल्लक. विजय हा डिटर फलंदाज. स्ट्राईक वरती यावेळेस हा लोवर फुलटोज. प्रहार नक्कीच करायचा प्रयत्न होता, फिल्डर होता मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. हा चेंडू वेगानं सीमारेषेच्या बाहेर फरार. षटकारानंतरचा हा दमदार चौकार. डोंगरीपाडा टीम आपल्याला पाहायला मिळते 4 षटकांची समाप्ती. धावफलकावरती 51 धावा, 52 धावा बनवाव्या लागतील जेव्हा टीम सुभाष 11 खानिवली मैदानामध्ये फलंदाजीसाठी उतरेल. 24 चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता. द्वितीय सत्राला सुरुवात होईल. 24 चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता. या ऐकूयात कॉमेंट्री बॉक्स मधनं पुन्हा एकदा आपल्या गावचाच भूमिपुत्र आवाज, अर्थातच नवनाथजी सापळे सरांचा आवाज. थँक्यू.
प्रमुख पंचांच्या रोलमध्ये महमूद डोले आणि इम्रान शेख. पुढील होणारा सामना खांडीचा पाडा संघाचा कर्णधार आणि कातिवली संघाचा कर्णधार. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधावा. खांडीचा पाडा वर्सेस कातिवली. कातिवली संघाचा कर्णधार सुभाष 11 खानिवली संघाला जिंकण्यासाठी 52 धावांची गरज 4 षटकामध्ये. दुसऱ्या फेरीतील पहिलाच सामना जिंकण्यासाठी 52 धावांची गरज. खातिवली संघाचा कर्णधार कुठे असेल तर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. सांघिक पहिले वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतो सचिन. दरम्यान षटकातला पहिला चेंडू आणि जोरदार मारलेला फटका डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. चेंडू सीमारेषेपार. षटकार संघाचं खातं उघडतंय. धावसंख्या होती ती 6. पहिल्या चेंडूवर जोरदार हल्ला केलेला आहे सचिन यांच्या. जिंकण्यासाठी 52 धावांची गरज. सुंदर अशी सुरुवात खानिवली संघाची. सुभाष 11 खानिवली वर्सेस डोंगरीपाडा. डोंगरीपाडा संघ गेली 2-3 वर्ष या संघाचा या खर्डी विभागामध्ये दबदबा राहिलेला आहे. दरम्यान षटकातला पुढील चेंडू सामना करील तो बॅटची कडा घेऊन. चेंडू थर्डमॅन क्षेत्रामध्ये आणि चेंडू सीमारेषे पार. चौकार. दरम्यान सचिन यांच्या षटकातला पुढील चेंडू सामना करील तो अविनाश. खांडीचा पाडा. खातिवली संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पुढील होणारा सामना. दरम्यान षटकातला पुढील चेंडू सामना करील तो अविनाश. पहिल्या 2 चेंडूवर एक षटकार आणि चौकार लागले. अविनाशने जिंकण्यासाठी 52 धावांची आव्हान ठेवलेलं आहे. दरम्यान षटकातला पुढील चेंडू आणि सुंदर असा चेंडू. निर्धाव चेंडू. संघाचे कर्णधार दरम्यान षटकातला पुढील चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये मारलेला फटका. सुंदर असं क्षेत्ररक्षण. 2 धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती 12. बघूया सचिन यांच्या षटकातला पुढील चेंडू सामना करील तो अविनाश. सुंदर अशी फटकेबाजी. धावसंख्या दिली ती 12. बघूया अविनाश आपल्या संघासाठी काय करतो. आणि गचाल असं क्षेत्ररक्षण. फाईनल क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू. 1 धाव घेण्यात यशस्वी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 14. सुंदर अशी सुरुवात सुभाष 11 खानिवली संघाची. खराब अशी गोलंदाजी झालेली ती सचिन याच्याकडून. दरम्यान षटकातला पुढील चेंडू पुन्हा एकदा सामना करील तो अविनाश. बघूया आपल्या संघासाठी काय करतो. आणि हेलिकॉप्टर शॉट आणि क्रिकेट लॉंगॉन क्षेत्रामध्ये मारलेला फटका. 2 धावा घेण्यात यशस्वी. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 16 आणि षटक समाप्ती. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 16 खानिवली संघाची. अजूनही जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 36 धावांची गरज.
सुभाष इलेव्हन खानिवली संघाला. गेली अनेक वर्ष या डोंगरीपाडा संघाकडून कर्णधार म्हणून भूमिकेत असतात ते विजय भाऊ. बघूया सांघिक दुसरे वैयक्तिक पहिले षटक घेऊन आलेले तो निकेतन आणि पहिल्यांदा स्ट्राईकला जात आहे तो दर्शन, डाव्या हाताचा फलंदाज. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 36 धावांची गरज. दरम्यान षटकातला पहिला चेंडू निकेतन यांचा सामना करील तो दर्शन, डाव्या हाताचा फलंदाज आणि जोरदार मारलेला फटका फाईन लेग क्षेत्रामध्ये आणि चेंडू सीमारेषे पार, चौकार. धावसंख्येत वाढ, धावसंख्या होती ती 20. सुंदर अशी फलंदाजी चालू होती सुभाष इलेव्हन खानिवली संघाकडनं. षटकातला पुढील चेंडू निकेतन यांच्या षटकातला पुढील चेंडू सामना करील तो दर्शन. पहिल्या चेंडूवर चौकार लगावला. अतिशय वेगाने टाकलेला चेंडू, निर्धाव चेंडू. दरम्यान धावसंख्या स्थिरावते, धावसंख्या ती 20. आदरणीय रमजानभाई शेख यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा शिवसेना चषक 2022 पर्व पहिले. पुन्हा एकदा सुंदर असा फटका, एक धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्येत वाढ, धावसंख्या होती ती 21, बिनबाद 21. दरम्यान निकेतन यांच्या षटकातला पुढील चेंडू सामना करील तो अविनाश. पहिल्या षटकामध्ये 20 धावा कुठल्या ते अविनाशने आणि सुंदर असा फटका डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि गचाल असं क्षेत्ररक्षण झालेले परिचित यांच्याकडनं 2 धावा घेण्यात यशस्वी. धावसंख्येत वाढ, धावसंख्येत होती 23. दरम्यान निकेतन यांच्या षटकाचा पुढील चेंडू सामना करील तो अविनाश. सुंदर असा फलंदाज कानिवली संघाकडून. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि फायदा उठवलेला आहे आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण परिचित यांच्याकडनं. काही धावा वाचवतात आपल्या संघासाठी. लाईनमॅन लक्ष असू दे आपला. लाईनमॅन मंडळाचे सहकारी अल्बक्स. 2 धावा, धावसंख्येत वाढ, धावसंख्या होती ती 25. पुन्हा एकदा जोरदार असा फटका डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये मारलेला फटका, एक धाव घेण्यात यशस्वी आणि षटक संपलेले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली ती 26. अजूनही मला वाटतं जिंकण्यासाठी 2 षटकामध्ये 26 धावांची गरज सुभाष इलेव्हन खानिवली संघाला. रात्र नाही स्वप्न बदलते, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनामध्ये नेहमी जिंकण्याची आशा असावी. वेल बदलो ना बदलो, वेल बदलो ना बदलो, नशीब मात्र नक्कीच बदलते.
सांघिक तिसरे, वैयक्तिक पहिले षटक घेऊन येते परिचित. जिंकण्यासाठी 26 धावांची गरज, 12 चेंडू आणि 26 धावांची गरज. बघूया सुभाष इलेव्हन खानिवली संघाला दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. शिवसेना चषक पलशीन आयोजित पर्व पहिले विशेष सहकार्य ग्रीन स्टार पलशीन व नवनीत क्रीडा मंडळ पलशीन. आणि जोरदार मारलेला फटका डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि चेंडू सीमारेषे पार. षटकार, धावसंख्येत वाढ, धावसंख्येत 32. सुंदर अशी फटकेबाजी चालू आहे. सुभाष इलेव्हन सत्तावीस धावांवर केले ते तो अविनाश परिचित यांच्या षटकातला पुढील चेंडू. पहिल्याच चेंडूवर षटकार लागला अविनाशाने. वैयक्तिक 27 धावांवर केलं ते. आणि पुन्हा एकदा सुंदर अशा गतीचा चेंडू, निर्धाव चेंडू. कोशिश तो अंतिम शतक करना चाहिए. सफलता मिले या तजुर्बा, दोनों भी चीजें नायाब है. दरम्यान परिचितांच्या षटकातला पुढील चेंडू. सामना करील तो अविनाश आणि हेलिकॉप्टर शॉट लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये मारलेला फटका. गचल असं क्षेत्ररक्षण पंकज याच्याकडून. चेंडू सीमारेषे पार. धावा मिळतील 4. चौकार. दरम्यान परिचितांच्या षटकातला पुढील चेंडू. सामना करील तो अविनाश. पुन्हा एकदा जोरदार मारलेला फटका डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक धाव घेण्यात यशस्वी. सुंदर असं बॅकअप. धावसंख्येत वाढ, धावसंख्येत होती 37. अजूनही जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. 8 चेंडू आणि 15 धावा. जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 15 धावा. स्ट्राईकला येतो दर्शन. अजूनही ओपनिंग जोडी क्रीजवर. दरम्यान परिचित यांच्या षटकातला पुढील चेंडू. डाव्या हाताचा फलंदाज दर्शन. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करताना संघाचा कर्णधार विजय. बघूया परिचितांच्या षटकातला पुढील चेंडू. सामना करील तो दर्शन. डाव्या हाताचा फलंदाज आणि जोरदार मारलेला फटका. चेंडू सीमारेषे पार. षटकार. धावसंख्येत वेगाने वाढ होते. धावसंख्या होते ती बघायला मिळते आपल्याला सुभाष इलेव्हन खानिवली संघाकडनं. परिचित यांच्या षटकातला पुढील चेंडू आणि जिंकण्यासाठी मला वाटतं 7 चेंडू आणि 9 धावांची गरज. सुखासाठी कधी हसावं लागतं, कधी रडावं लागतं. कारण पाण्यालाही सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. दरम्यान परिचित यांच्या षटकातला पुढील चेंडू. दरम्यान परिचित यांच्या षटकातला पुढील चेंडू. सामना करील तो दंश. डाव्या हाताचा फलंदाज आणि सुंदर असा फटका. बघूया आणि गचाल असं क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषे पार. चौकार. धावसंख्येत वाढ. षटक संपलेलं आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 47. अजूनही 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. सुभाष इलेव्हन खानिवली संघाला कुठलाही गडी बाद नाहीये. धावसंख्या आली ती 47. सुंदर अशी फटकेबाजी सुभाष इलेव्हन खानिवली संघ. खातिवली संघ तुम्ही क्षेत्ररक्षणासाठी तयार राहायचंय. खातिवली संघ लक्ष असू द्या. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूंसाठी जागा आहे.
याची कृपया सर्वांनी नोंद घ्यायची. जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. 6 चेंडू आणि 5 धावा. आणि पंच आहेत ते महमूद ढोले आणि इम्रान शेख. दरम्यान मला वाटतं पंकज सांघिक चौथे, वैयक्तिक पहिले षटक घेऊन पंकज. स्ट्राईकला तो अविनाश. सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा समीकरण बदलतं. 5 चेंडू आणि 5 धावांची गरज. वैयक्तिक 30 धावांवर खेळत तो अविनाश. बघूया पंकजांच्या षटकातला पुढील चेंडू. सामना करील तो अविनाश. 5 चेंडू आणि 5 धावा. सुंदर अशी प्लेसमेंट. एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वी. धावसंख्येत वाढ. धावसंख्येत होती 48. बिनबाद 48 धावा. अजूनही 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. सुंदर असा सामना रंगतदार अवस्थेत. आगमन झालेले रवींद्र सापले यांचं आगमन झालेले बीजेपी शहराध्यक्ष. दरम्यान षटकातला पुढील चेंडू. 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. सुनील भाऊ सापले यांचं पण आगमन झालेले आणि सुंदर असा चेंडू. सुंदर असा चेंडू आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि फलंदाज धावबाद. पहिला धक्का अविनाश यांच्या रूपानं. सामना रंगतदार अवस्थेत. जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. खूप मोठा आदर. हॅलो. दरम्यान षटकातला पुढील चेंडू. सामना रंगतदार अवस्थेत. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. बघूया पंकजांच्या षटकातला पुढील चेंडू. सामना करील तो महेश आणि सुंदर असा कलात्मक फटका फायनल क्षेत्रामध्ये आणि विजयी झालेला संघ सुभाष इलेव्हन खानिवली. पुढील होणारा सामना खांडीचा